जय मल्हार मित्रांनो, जय राजीव माझे नाईक, शूरवीर बहिर्जी नायकांचा विजय असो. तर आता मी अशा ठिकाणी उभी आहे जिथं म्हणजे कुणाची अशी हिंमत पण होत नाही उभं राहायची, असं मला वाटते. अशा ठिकाणी मी उभी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला इतकी भीती वाटायला लागली इथं, कारण मी एकटीच आहे. कारण मला कोणीतरी चॅलेंज केलं होतं की तू अशा ठिकाणी जाऊन म्हणजे जाऊन ये बरं का, म्हणून एक प्रूफ म्हणून मी इथं आलेले आहे. तुम्ही बघू शकताय पाठीमागं सगळं असं खीर आहे. देवा खंडेराया वाचव रे बाबा. बघा पाठी फक्त एकच लाईट आहे इथं, त्याच्यामुळं मला सध्या तर आता अशी भीती वाटायला लागली, कारण मी अशा ठिकाणी आलेली आहे. पण जोपर्यंत शूरवीर बहिर्जी नाईक आणि आद्य क्रांतीवीर राजीव उमाजी नाईक हे माझ्यासोबत आहेत, तोपर्यंत मी घाबरत नाही. कारण आमचे राजा आद्य क्रांतीवीर राजीव उमाजी नाईक हे तर असं दऱ्याखोऱ्यात राहून त्यांनी आयुष्य काढलं. आणि आमचं शूरवीर बहिर्जी नाईक तर तुम्हाला माहितीच असेल. बहिर्जी नाईकांचा तर विषयच हे, त्याच्यामुळे मी घाबरत नाही. मला कुणीही सांगू दे, कुठेही जाऊन ये, इकडे जाऊन ये, तिकडे जाऊन ये, मी अजिबात घाबरत नाही. मी कुणाच्या बापाला पण घाबरत नाही, फक्त भूताला तेवढं घाबरते. भूताला पण मी घाबरत नाही. पण ज्यांनी मला म्हणजे माझ्या भावाने सांगितलेलं की तू जाऊन बघूया तुझं धाडस किती आहे, जाऊन अशा किर ठिकाणी जाऊन असं म्हणजे हे करायचं, हे ते व्हिडिओ बनवायचा. तर मी बनवला आहे व्हिडिओ. बघ, मला चॅलेंज कर.